हाय गाईज, तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या दोघांचा यूट्यूब चॅनल म्हणजे सावंत ब्रदर्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज दाखवणार आहे मी शेतावरची नांगरणी, कारण उद्या आमच्या शेतावर आहे भात लावणी. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मी तुम्हाला दाखवतोच पुढे काय काय होतं ते. तर सध्या आम्ही सर्वजण निघालेलो आहे. तर आई काय घेत होतीस आई? कुदळी घेतलेली आहे आईने आणि हा बंकू. आता आम्ही चाललोय शेतावर. चला. तर आता आम्ही आलोय. मम्मी आणि बाबा सामान घेत आहेत शेतावर जाण्यासाठी. मम्मीने हातात गोण घेतलेली आहे आणि बाबांनी पिशवी. बाबा हाय करा. मम्मी हाय कर. आई हाय कर. हाय कर ना आई. तर आई थोडी लाजते ब्लॉगमध्ये यायला, पण काय हरकत नाही, आपण जाऊयात पुढे. तर गाईज, हे माझ्या मामाच्या गावामधलं गणेश मंदिर आहे आणि त्याच्या बाजूनेच हा आमच्या शेतावर रोड जातो. दरवर्षी खूप मजा येते लावणीला, नांगरणीला. तर आज आपण चाललो नांगरणीसाठी. उद्याचा पण ब्लॉग नवीन टाकेनच मी लावणीचा, पण आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही कंटिन्यू राहा. तर हे सर्वजण येत आहेत चालत. हा बघा, इथून आमचं घर पण दिसतंय. तर आता आपण जाऊयात तसेच पुढे पुढे. तर गाईज, हे आपल्या शेतावर जायचा रस्ता आहे हा. तर हा बघा गाईज, व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू. चला आपण पुढे जाऊया. तर गाईज, हा व्ह्यू आहे. इतका भारी व्ह्यू कधी बघितलाय तुम्ही? तर गाईज, हे बघा, इकडे लोक लावणी म्हणजे त्यांच्या शेतातली भात लावत आहेत. तर उद्या पण आपल्या इथे असंच भात लावणी होणार आहे. तर गाईज, सर्वजण चालत मी चाललेलो होतो शेतावर. तर बंकू, बाबा बंकूला ओरडतायत. आई पण आलेली आहे शेतावर. आईने चहा आणलेली आहे आपल्या सर्वांसाठी. तर आता सर्वजण आम्ही चाललो शेतावर. आता 2-3 मिनिटातच आपण पोहोचून जाऊ आपल्या शेतावर. तर मी दाखवेन तुम्हाला. हे बघा, आमच्या बाजूच्या शेतामध्ये अशी भात लावणी चालू आहे. तुम्ही बघा, उद्याही मी आपल्या ब्लॉगमध्ये असंच आपल्या शेतावर भात लावणी होणार, त्याचा ब्लॉग टाकणार. तर तुम्ही नक्कीच बघा उद्याचा सुद्धा ब्लॉग. आज पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाईज. तर गाईज, असं असते भात लावणी. मम्मी रिव्हर क्रॉसिंग करत आहे असं तिला वाटतंय. आई, बाबा, बंकू आणि हा आमचं शेत. उद्या ह्या शेतात भात लावणी करायची आहे आणि आज नांगरणी आहे. बंकू विचारतोय बैल कुठे आहेत. तर बैल येत आहेत. तर खरंच येत आहेत. गाईज, आम्ही आता शेतामध्ये उतरलोय. तो खूप सारं चिखल आहे. तर मम्मी आम्हाला तिकडनं सांगते का विहिरीच्या इथे जाऊ नका. ठीक आहे मम्मी, नाही जात. दादा आणि मंगेश बाबा बैलांना शेतात उतरवत आहेत. बैल आता एक बैल दादाने उतरवलाय. तर गाईज, आता मी पण चाललोय.
तर गाईज मामाने आताच बैल झोपलेली आहेत. तर आता 2-3 मिनिटातच नांगरणी सुरू होईल. तर बंकू तिकडे बघते बैल आलेली आहेत आणि मम्मी. आई तिकडे काम करते, बाबा उभे आहेत. काही जस्ट नांगरणी सुरू झालेली आहे. तर काहीच अशा प्रकारे आमच्या शेतावर नांगरणी सुरू आहे, म्हणजेच फळी फिरवत आहेत. तिकडे सर्वजण उभे आहेत, मम्मी, आई, बाबा आणि बंकू. बंकू मजा करते पाण्यामध्ये. तर खूप मजा येते आज आणि वातावरण खूप मस्त आहे. आणि हा आमचा शेत, खूप मजा येते. हे नांगर येतोय. तर असं काय आमचं खूप मोठं शेत आहे, खूप मजा येते. तर गाईस, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कारण मी ह्या यूट्यूब क्षेत्रामध्ये नवीनच आहे, मला जमत नाही अजून, पण मी तुम्हाला खूप सारं दाखवण्याचा प्रयत्न करेन. तसंच उद्या पण आता मी लावणीचा ब्लॉग टाकीन, तोही तुम्ही बघाच. तर कंटिन्यू राहता व्लॉगमध्ये. व्लॉग खूप चांगला होणार आहे, पुढे पुढे खूप मजा येणार आहे. तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर हा बघा बंकू, हा किती मातीत बसून मज्जा करतोय. त्या भावाला ताप आला आहे तरी पण त्याला मातीत खेळायचं आहे, पाण्यात पोहायचं आहे त्याला. तो बघा आता उठला आणि आता नाच, नुसता पाण्यात नाचतो, इकडून तिकडून तिकडून इकडून. आणि नांगर येतोय आपल्या इकडे. काहीच परत हा बघा, हा पाण्यात बसलेला इथं खेळत. त्याला मम्मी ओरडते तरी पण ऐकत नाहीये, ह्याला ताप आला गाईस. तर गाईस आता सर्वजण चहा पिणार आहेत. आई सर्वांना चहा देते. आई चहा देते सर्वांना, मम्मी बिस्किट फोडते. हा बंकू आणि हा नांगर. तर गाईस चहा प्यायला या. तर गाईस नांगरणी आता होत आलेली आहे आणि बाबा इकडे काहीतरी टाकतायत. बाबा तुम्ही काय टाकताय? खत टाकताय बाबा, खत. ह्याच्याने काय होतं बाबा? अच्छा, ओके. तर असा काही आजचा व्लॉग तुम्हाला दिसतोय. जर तुम्हाला आवडला असतं नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कंटिन्यू ना व्लॉगमध्ये अजून. तर गाईज नांगरणी झालेली आहे. तर आता आम्ही सर्वजण चाललो आहेत घरी. तर तुम्हाला दाखवलं मी कशी नांगरणी असते. बंकू पुढे चालतोय, आई, बाबा आणि मम्मी मागणं येत आहेत. आणि हे असं मस्त हिरवगार शेत आहेत आजूबाजूला आमच्या.
गाईज आपण आता घरी पोचलोय. तर गाईज खूप मस्त पाऊस पडतोय आणि माझी मम्मी काय बनवते तुम्हाला बघायचं आहे, तर चला आपण जाऊयात माझी मम्मी काय बनवते ते बघायला. तर आलेलो मी आपल्या घराच्या मागे, ते आहे आई. मम्मी दिसली तुम्हाला? तर आपण जाऊयात आता घरात. तर गाईज मगाशी मी तुम्हाला बोललो माझी मम्मी काहीतरी बनवते, तर ते मी आता मम्मी आपल्याला सांगेन. मम्मी काय बनवतेस बरं? मी आज कांदा भजी बनवते. तर कांदा भजीला लागणारं साहित्य प्लीज सांग आपल्या यूट्यूब फॅमिलीला. मी हे 5 कांदे घेतलेत मोठे मोठे आणि कापताना असे लांब कापायचे. पाकळ्या पूर्ण अशा व्यवस्थित वेगळ्या झाल्या पाहिजेत असे कापायचे. आणि ही अर्धा चमच हळद आहे, 1 चम्मच तिखट आहे मसाला आपला, 2 चम्मच धणे आहेत, हे चांगले खलबत्त्यामध्ये कुटून घेतले. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, त्याच्यानंतर आपलं 2.5 वाटी बेसन घेतलेलं आहे, अर्धा वाटी भाकरीचं पीठ. हे भाकरीचं पीठ टाकल्याने थोडंसं भजी क्रंची होते. गो. मी एका टोपात घेतो. हे कांदे आता मी कापलेले टोपात घेतलेले आहेत आणि आपण याच्यामध्ये पहिलं मीठ टाकणार आहोत. आणि या मिठाने चांगलं चुरून घ्यायचं आणि त्या कांद्याला बरोबर पाणी सुटतं. आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकणार आहोत. जेवढं कांद्याला पाणी सुटेल ना, तर जेवढं पीठ मावेल तसं टाकत जायचं. असं छान असे मस्त मिठामध्ये चुरून घ्यायचे. मिठाला छानपैकी पाणी सुटेल. गो. आहे पहा, आता छानपैकी कांद्याला पाणी सुटत आहे. गो. हे पहा कसं पाणी सुटलेलं आहे कांद्याला, असं छानसं सुटलेलं पाहिजे. बरं, आता आपण याच्यामध्ये धणे टाकूयात. त्याच्यानंतर ही हळद, त्याच्यानंतर हा तिखट मसाला. हे सगळं छान मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये बेसनचं पीठ घेऊया. पहिलं थोडं थोडं करूनच टाकूया. हे पहा, असं जसं पीठ मावेल, पाणी आपल्याला बिलकुल टाकायचं नाही आहे. बेसनचं पीठ आणि भाकरीचं पीठ जसं मावेल तसं त्याच्यामध्ये आपण मिक्स करत जाणार आहोत. आता पहिलं मी भाकरीचं पीठ घेते आणि हे बेसनचं पीठ देखील मी ॲड करणार याच्यामध्ये. हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकलं तर भजी मऊ पडते. पाणी टाकायचं नाही बिलकुलही.
अशा प्रकारे असं छान असं झालं पाहिजे. असं मिक्सर असेल तर आपलं सारण एकदम उत्तम प्रकारे बनलेलं आहे. आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छानसं कडकडीत तापलं पाहिजे. तर गाईस बंकू आलेला आहे. आपल्याकडे तेल तापले का ते पाहूया. खूप छान तेल असं तापलेलं आहे. भजी सोडता वेळेस थोडी हाय फ्लेमवरती सोडायची, नंतर मग मीडियम गॅस केला तरी चालेल. तुझीच मज्जा आहे बाळा. थोडंसं गॅस मिडियम करूया. अशी मध्ये मध्ये पलटी मारायची जरा, आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित ती शिजली पाहिजे. थोडा गॅस जरा फास्ट करते. तर मम्मी आज आपल्याला कांदा भजी बनवून देत आहे. हां, नंतर मग थोड्या वेळाने हाय फ्लेमवर पुन्हा जरा थोडी क्रंची करून घ्यायची चांगली. पहिल्यांदाच आपण गॅस सोडताना फास्ट ठेवायचा, नंतर मीडियम करायचं जरा, कारण का तर ती भजी करपली जाऊ नये म्हणून. आणि नंतर पुन्हा थोडं हाय फ्लेमवर केलं तरी चालेल, म्हणजे भजी क्रंची पण होतील आणि करपणार पण नाही. तर ही बघ दादा, आपली भजी रेडी आहे. तर गाईस माझ्या मम्मीने कांदा भजी बनवली आणि ती आता रेडी झालेली आहे. तर मग वाट कसली बघते मंडळी, या खायला. एकच नंबर. तर गाईस तुम्हाला कशी वाटली आमची कांदा भजीची रेसिपी? जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर गाईज मी आता हा ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो